संपूर्ण देश पाहतोय की कशा पद्धतीने काँग्रेस आणि विरोधक सातत्याने एन केन प्रकारे सभात्याग करत आहे आणि एकच त्यांचा एजेंडा आहे की कुठल्याही परिस्थितीत पार्लमेंट चालायला नको आणि त्यामुळे जनतेचे प्रश्न जनतेचे विषय पार्लमेंटमध्ये मांडता येऊ नये अशा स्वरूपाची भूमिका आडमुठेपणाची भूमिका विरोधकांनी काँग्रेसनी उद्धव सेनेने पार्लमेंटमध्ये घेतलेली आहे। त्यामुळे मला असं वाटतं की संजय राऊत जे बोलत आहेत पहिले त्यांनी स्वतः त्यांच्या पक्षाध्यक्षांना प्रश्न विचारला पाहिजे की त्यांचा पक्ष सरकारमध्ये असताना उद्धव ठाकरे साहेब किती वेळा सेशन अटेंड करत होते, किती वेळा लोकांच्या प्रश्नांना उत्तर देत होते आणि मग त्यांनी राष्ट्रीय नेतृत्वावर भाष्य करावं। दुसरीकडे ते म्हणतात की जर सरकार त्यांचं आलं तर यापुढे क्रूर पद्धतीनं बदला घेतला जाईल, आम्ही काय शेंड नाहीत नामर्द नाही। असं आहे की महाराष्ट्राची संस्कृती ही बदला घेण्याची संस्कृती नाही आहे। त्यामुळे लोक सातत्याने त्यांना त्यांची जागा दाखवत आहेत। ज्या पक्षातले आमदार खासदार दोन वेळा पक्ष सोडून बाहेर जात आहेत, पक्षाच्या शीर्ष नेतृत्वावर अविश्वास दाखवत आहेत, त्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी एवढं बोलणं मला असं वाटतं त्यांना शोभत नाही आणि मी फक्त एवढंच सांगेल की गेट वेल सून। दुसरीकडे झारखंडमध्ये ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आलेला आहे, त्याचबरोबर आपण बघितलं की वॉटर कॅनननं त्यांच्यावर पाणी सुद्धा मारण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण विधान भवनाला जे आहे ते तारेनं बंद केलेलं आहे, तरी सुद्धा त्या आव्हानामध्ये विद्यार्थी पोहोचलेले आहेत। विद्यार्थ्यांवरती झारखंडमध्ये वॉटर कॅननचा वापर झाला, लाठीचार्ज झाला, टियर गॅसचा वापर झाला, परंतु असं असताना देखील काही पक्षाचे लोक राहुल गांधी, अभिजित दिपके, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे हे चिडीचूप आहेत, मौन बाळगून आहेत। त्यामुळे त्यांची दुटप्पी भूमिका हे संपूर्ण देश बघत आहे। जिथे जिथे काँग्रेसचं सरकार आहे तिथे तिथे काही वल्गना करायच्या नाही, तिथे विरोध दर्शवायचा नाही आणि मुद्दामून जिथे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे तिथे अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करायचा असा केविलवाणी विचार या सगळ्या विरोधी पक्ष नेत्यांचा आहे। परंतु झारखंडच्या बाबतीत जो त्यांनी मौन बाळगला आहे ते संपूर्ण देश बघत आहे आणि त्यांचं पितळ देखील उघडं पडलेलं आहे। दुसरीकडे जे एनसीपीचे खासदार गाठीभेटी घेत आहेत, पंतप्रधानांच्या गाठीभेटी घेत आहेत, त्यावरून अनेक चर्चा ज्या आहेत त्या निर्माण झालेल्या आहेत। पंतप्रधान आपले देशाचे पंतप्रधान आहे, कुठलाही पक्षाचा खासदार त्यांना भेटू शकतो, अगदी विरोधी पक्ष नेता देखील त्यांना भेटू शकतो, त्यात वावगं काही नाही। प्रत्येक भेटीगाठीला राजकीय दुर्बिणातून बघण्याची आवश्यकता नाही असं माझं मत आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।